वाढदिवस म्हटला की मोठा गाजावाजा, केक कापणे आणि अनावश्यक खर्च अशी परंपरा पाहायला मिळते. मात्र येवला तालुक्यातील सावरगाव येथील उद्योजक तथा शार्वी एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक संदेश देणारा आदर्श उपक्रम राबविला. मच्छिंद्र काका पवार आणि गोरख आबा पवार या दोन भावांनी आपल्या सामाजिक संकल्पनेतून वाढदिवसावरील अनावश्यक खर्चाला फाटा देत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मच्छिंद्र काका पवार यांनी हा उपक्रम हाती घेतला. वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले. साधेपणाने वाढदिवस साजरा करत समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा संदेश मच्छिंद्र पवार तसेच गोरख आबा पवार यांनी या उपक्रमातून दिला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगी समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची प्रेरणा त्यांनी इतरांसमोर ठेवली आहे. सावरगाव परिसरातील न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव, जिल्हा परिषद शाळा सावरगाव, मोठा मळा तसेच गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप यावेळी मच्छिंद्र काका पवार व गोरख आबा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावरगाव परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते. नमस्कार. आमचे बंधू मच्छिंद्र काका पवार यांचा वाढदिवस आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि ते करीत असताना आम्ही बी एक गरीब कुटुंबातून आलो आहे, म्हणून आम्हाला शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी काय अडचण आहे म्हणून आम्ही या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि ते आज शालेय वाटप आम्ही वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी केला आम्ही म्हणजे इंग्लिश स्कूल सावरगाव, मराठी शाळा सावरगाव, मोठा माळा वस्ती शाळा सावरगाव आणि गोपाळवाडी येथे आम्ही उपक्रम राबवलेला आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये हो, ग्रामीण भागातले. आज न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव विद्यालयामध्ये मच्छिंद्र काका पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 600 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं. त्यामध्ये कंपास, पेटी बॉक्स, स्कूल बॅग, पॅड. त्यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू केला. समाजापुढे एक नवीन असा आदर्श निर्माण केला. मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो. भगवंत त्यांना दीर्घ आयुष्य देवो. त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा अविरतपणे घडत राहो आणि ती समाजसेवा करण्याची संधी भगवंताने त्यांना देवो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. खरं तर हा आमच्याच करता नव्हे, सर्वांकरता एक आदर्शाचीच बाब आहे. तर बरेच मोठे माणसं पाहिले, माणसं मोठी असून चालत नाही, त्यांचे मन मोठे असावे लागतात आणि समाजाच्या हिताकरता नेहमीच काकांचं आणि आबांनी मन मोठं केलेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातून हे व्यक्तिमत्व पुढे आलेलं आहे आणि म्हणून त्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळं विद्यार्थ्यांना खरंच शालेय शिक्षण घेत असताना वस्तूंची खूप गरज असते. प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते, म्हणून काहींचे स्वप्न त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेले असे बरेच उदाहरणं आम्ही आमच्या डोळ्यांना बघितलेलं आहे. पण त्याकरता जर कोणी मदतीचा हात जर पुढे केला तर अनेकांनी गरीब परिस्थितीत सुद्धा शालेय शिक्षण घेऊन स्वतःचे स्वप्न साकार केलेले आहे. आणि मला तरी वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःचं स्वप्न साकार करण्याकरता काकांचा नावाचा हा अनेक विविध माध्यमातून, उपक्रमांच्या माध्यमातून त्या मुलांकरता नक्कीच हा प्रेरणादायी ठरेल. पुढे भविष्यामध्ये त्यांचं स्वप्न सुद्धा ते पूर्ण करतील. काका आणि आबा यांचा जो आदर्श प्रत्येकानं घ्यावा, याही पुढे कोणी जर देण्याकरता जर समर्थ असेल तर त्यांनी नक्कीच असेच उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण सहकार्य करून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण असं पुढे आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. काकांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज काय इच्छा अशी प्रकट करणार जेणेकरून इथून पुढे अजून काही काम करण्याची इच्छा आहे? वाढदिवसानिमित्त आपण काय? खरं तर हा वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मोठी लोक स्वतःच्या कार्यकर्त्यांना दारू पाजून रस्त्यावर, धाब्यावर वाढदिवस साजरे करतात. पण काकांचा हा वाढदिवस असा उत्कृष्ट उपक्रमातून बघितल्याच्या नंतर आम्हाला अशी आशा लागली
शालेय विद्यार्थ्यांकरता जर आपण असा उपक्रम हाती घेत असाल तर मी तर म्हणेल नक्कीच पुढं भावी जीवनामध्ये आपण थोडं राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक क्षेत्रातून आपण जर पुढे आलात तर नक्कीच समाजाच्या विकासाकरता आपण नक्कीच यशस्वी ठराल आणि समाजाचा विकास नक्की आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो की काकांनी सुद्धा आमच्या तरुण पिढीकरता सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात यावं आणि चांगल्या संकल्पनेतून चांगली लोकांची कामं करावी हा आज अपेक्षा काकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त करतो. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज डॉक्टर साळुंके यांचे अनिरुद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येवला येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध, कलर सोनोग्राफी, सिटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, हाडांचे व सांध्याचे उपचार तसेच मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध, तसेच आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधीसह विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. तसेच अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. अनिरुद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज लवकर संपर्क साधा.